नमस्कार श्रोत्यांनो, आपल्या वारवसा या चॅनलचा जो मुख्य उद्देश आहे तोच उद्देशच आहे की ह्या समाजामध्ये वावरत असताना फक्त मोठी नामावली किंवा बिरुदावली मिळवणारीच माणसं खूप मोठं काम करतात असं अजिबात नाही. अर्थात तेही काम करतात, नाही असं नाही, परंतु समाजामध्ये आपलं उद्योग, आपला धंदा, आपला व्यवसाय, आपली शेती करत असताना सुद्धा या समाजाचा मी काहीतरी उत्तरदायित्व माझ्याकडे आहे या भावनेनं काम करणारी सुद्धा माणसं या समाजामध्ये आहेत आणि त्यांची ओळख तुम्हाला करून द्यायची या उद्देशानंच आपण हा चॅनल या ठिकाणी चालू केलेला आहे. याच्या अगोदरही अशा 10-11 व्यक्तींच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत आणि ही व्यक्तिमत्व तुमच्या समोर आम्ही उलगडून दाखवलेली आहे. आजकालच्या या समाजामध्ये गरजा इतक्या वाढलेल्या आहेत की ह्या गरजेपोटी प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी किती श्रीमंत व्हावं, किती पैसा कमवावा, किती कीर्ती कमवावी, या हव्यासापोटी तो फक्त पळत आणि पळत राहतो आणि त्यामुळं सामाजिक व्यवस्था जी आहे, जी अगोदर प्रेमाचं मायेचं वातावरण समाजामध्ये होतं, आज आपल्या लहानपणी आपण मामाच्या गावाला गेलो तर 8-8 दिवस राहायचो. एखादा पाहुणा घरात आला तर तो 3 दिवस तर सरळ राहायचा. परंतु ह्या वेगवान समाजामुळे नाती सुद्धा लांबली आहेत, भावना संकुचित झालेल्या आहेत आणि एक श्रीमंतीकडे पैसा खूप पाहिजे ह्या ज्या भावनेनं मी तर म्हणेन की अनेक जण याच्यामध्ये पछाडले गेले. परंतु आपल्या प्रयत्नानं, आपल्या कर्मानं, आपल्या नशिबाने जे काही मिळालंय त्याच्यातच आनंद मानून आपला चरितार्थ चालवून ह्या समाजासाठी मला काहीतरी द्यायचं आहे, मला समाजातून फेडायचं आहे, आज ती भावना ठेवून काम करणारी माणसं ह्या समाजामध्ये निश्चितपणे आहेत. आणि मी जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं ना, त्याच्यावर एक ज्ञानेश्वरांची एक खूप चांगली ओवी ज्ञानेश्वरांनी 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितली आहे. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे, असती आपली तनारे मोडावे केली. धवळारे म्हणजे ही मोठमोठी घरं, मोठमोठे बंगले, मोठमोठे महाल हे पाहून आपलं जे झोपडे, जे तनार आहे ते मोडायचं कशाला, आपण त्याच्यातच आनंद मानला पाहिजे असं ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकामध्ये ते आपल्याला सांगून गेलेले आहे. आणि सगळ्यात मोठं ऐश्वर्य जे कोणतं असेल माणसाचं तर ते समाधानी असणं आहे. आणि असंच समाधान रूपी राहून जे समाजात काम करतात माणसं, त्यांची ओळख तुम्हाला करून द्यायची आहे. ह्या उद्देशानं हा सर्व द्रविडी प्राणायाम मी आणि संदीपान कोकाटे सर पत्रकार या ठिकाणी करत आहोत. आज आपल्या या मुलाखतीसाठी ईटपासून जवळच एक लांजेश्वर गाव आहे, तेथील आमचे सहकारी भागवत बाबूराव महाकले आहे, त्यांच्याबरोबर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर महाकले साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुजीत, नमस्कार. भागवतराव, अगोदर तुम्ही काय करा, आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमची ओळख सांगा, नाव, गाव, शिक्षण सुद्धा सांगा, म्हणजे तुमचं शिक्षण लक्षात येईल आणि व्यवसाय पण सांगा. नमस्कार, मी भागवत बाबूराव महाकले, लांजेश्वर येथील रहिवासी असून मी बऱ्याच दिवसापासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. तर माझे शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये
बॅचलर ऑफ केमिस्ट्रीमधून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये BSc ॲग्री केली आणि त्याच्यानंतर 2016 ते 19मध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझमचे डिग्री प्रदान करून आत्ता सध्या मी MBA सेकंड इयरला 3rd सेमिस्टरमध्ये अभ्यास करत आहे. त्याचबरोबर ह्यांनी तिथं जी एक सामाजिक संस्था उभा केलेली आहे त्या संस्थेचं नाव आहे बालाजी फाउंडेशन. तर ह्या संस्थेचा एक युवा सहकारी आपला या ठिकाणी आहे. सुजितला माझी विनंती आहे, तुझी ओळख. नमस्कार, माझं नाव सुजित बाळासाहेब आव्हाड. माझं शिक्षण बॅचलर इन कॉमर्स झालेलं आहे. 2022चा पासआउट आहे. माकले साहेब, तुम्ही बॅचलर इन जर्नलिझम केले म्हणजे पत्रकारितेचा कोर्स BJ केलेला. हो म्हणजे तुमची आणि आमची जातकुळ एक आहे. हो पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हो. आणि ह्या चौथ्या स्तंभामध्ये तुम्ही आम्ही आणि संदीपांचं काम हो. करणारे माणसं आहोत. हो. आणि माझा अनुभव असा की जो पत्रकार असतो तो सामाजिक कार्यकर्ता असतो. हो मला वाटतं तुम्ही जे सामाजिक कार्य गावामध्ये आणि परिसरामध्ये करीत आहात त्याचा मूळ पाया कुठेतरी BJ मध्ये दडला आहे. हो हे माझा अनुमान खरा आहे की नाही, मला कसं? खरं आहे. कारण BJ करण्याचं ठरवलं ते मला पत्रकारिता करायची एक आवड होती लहानपणीपासून आणि त्याच्यासाठी डिग्रीची गरज होती म्हणून आणि पत्रकारिता करण्यासाठी सोशल वर्कमध्ये इंटरेस्ट होता. त्याच्यासाठी BJचं शिक्षण मी घेतलं. बरं, मग BJ केलं म्हणल्यानंतर पत्रकारिता कुठे केली? मी लोकमतला पिंपरी चिंचवडच्या ऑफिसला होतो. एक्सटर्नल रिप्रेझेंटेटिव्ह होतो. बरं, म्हणजे बातम्यांचं संकलन हो. आणि ते लिखाण करून लोकमतला हो. देण्याचं काम आपण केलेलं आहे. हो. म्हणजे पत्रकारितेमध्ये श्री माकले हे अनुभवी आहेत असं म्हणायला हरकत नाही. आता माकले साहेब, आपण ह्या ठिकाणी जो मुख्य मुद्दा आहे आपल्या सामाजिक कार्याचा जे तुम्ही करत आहात हां आणि एक संस्था स्थापन करून तुम्ही जे हे या ठिकाणी काम करत आहात त्या कामाबाबत थोडक्यात माहिती द्या की नेमकं तुम्ही गावामध्ये काय काम करता. माझा भाऊ स्वर्गीय बालाजी बाबूराव म्हाकले 2007मध्ये ब्रेन ट्युमरच्या आजाराने निधन झालं आणि त्याच्यातून मला माझे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीवनराव पुंडलिक बोयटे हे शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्या आणि आमच्या संकल्पनेतून असं म्हणजे ठाम झालं, एकमत झालं की माझा भाऊ खूप हुशार होता आणि त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग आम्ही त्या शाळेमध्ये त्याच्या नावाने एक टेस्ट घेत होतो. टेस्टमधून जे टॉपरचे विद्यार्थी होते त्याच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचं ठरवलं. बरं, मग बक्षिसाच्या स्वरूपात तुम्ही काय देता तिथल्या मुलांना? आम्ही तिथल्या मुलांना इंग्लिश विषयावरती टेस्ट होते आणि तिथल्या टॉपरच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश टू मराठी कन्व्हर्सेशनच्या नामांकित डिक्शनरी आम्ही वाटप. म्हणजे ते जी परीक्षा उत्तीर्ण झाली हो. त्या मुलांना तुम्ही त्या डिक्शनरी वाटप करत होता. हां म्हणजे त्या विद्यार्थ्यांना इंग्लिश अवघड जाऊ नये पुढे हो याच्यासाठी तुम्ही त्या डिक्शनरी वाटप करता. याशिवाय आणखी विद्यार्थ्याबाबत तिथं तुम्ही काय उपक्रम राबवता? आम्ही हे उपक्रम टेस्टचा आणि ते घेत असताना पुन्हा संकल्पना निर्माण झाली किंवा हे बक्षीस देण्याचं किंवा सामाजिक कार्य करण्याची पत्रकारिता करत असल्यामुळे थोडीशी आवड होती. त्याच्यातून बालाजी फाउंडेशन नावाचं ट्रस्ट स्थापन करण्यात आलं. मी बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष आहे आणि अशोक हिम्मतराव थोरबले हे बालाजी फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत आणि इतर 10 सदस्य आहेत. मग सर्वांच्या मताने आम्ही जरी कुठे एखादा विद्यार्थी खेडेगावातील कुणी जर समजा चांगल्या कामासाठी त्यांना जर पैशाची किंवा पुस्तकांची मदत लागत असेल किंवा शाळेने जर रेफरन्स केलं तर आम्ही त्यांना
त्याची ती गरज भागवून देतो आणि पैसे कमी पडले तर आम्ही कॉन्ट्रीब्युशन करतो सदस्यांमध्ये आणि ते वा. पूर्ण करतो. त्याची जी काय आर्थिक गरज आहे ती तुम्ही पूर्ण करता. हो. मग शाळेमध्ये आतापर्यंत असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना तुम्ही आर्थिक मदत करून ते शाळेमध्ये शिकले किंवा नंतर कॉलेजमध्ये गेले? आतापर्यंत सांगायचं झालं सर तर श्री संत विद्यालय लांजेश्वर आणि पुण्यामधील चिंचवड आणि चाळीसगावमध्ये धुळ्यामध्ये चाळीसगाव, तर असे सर्व जागेवरचे आम्ही 350 ते 375 विद्यार्थ्यांचा आतापर्यंत आम्ही उपक्रम केलेला आहे आणि त्यांना आम्ही मदत केली. बरं, लांजेश्वरमध्ये ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मदत करता? लांजेश्वरमध्ये या विद्यार्थ्यांना आम्ही टॉपरच्या पुस्तकं, शालेय उपयोगी साहित्य त्यांच्या शाळेच्या ह्याच्यानुसार आम्ही ते देतो. बरं, म्हणजे जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या थोडेसे कमकुवत आहेत त्यांना तुम्ही ही मदत करत हो. पण त्या विद्यार्थ्यांच्या नुसती डिक्शनरी दिली आणि पुस्तक दिलं म्हणजे मला नाही वाटत की त्यांच्या सगळ्या हो, गरजा भागल्या. हो. पण इतर जे गरजवंत विद्यार्थी तुमच्या शाळेचे त्यांच्या बाबत तुम्ही काय करता? त्यांच्याबाबत आम्ही जास्त करून मी पुण्याला जास्त दिवस राहिले त्याच्यामुळं तिथल्या बरेचसे विद्यार्थ्यांच्या जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थ्यांना आम्ही मागासलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, परीक्षा शुल्क आणि इतर शालेयपैकी सर्व नोटबुक असतील, बुक असतील, पेन्सिल वगैरे सर्व, पेन वगैरे सर्व वर्षभराचा आम्ही त्यांना देतो. हो. म्हणजेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काही अडचण येऊ हो. नये याच्यासाठी हे तुम्ही करत होता. पण कसं असतंय, कायदेकारण भाव जर सुद्धा असेल तर हे काम होतं. हो, बरोबर. परंतु हे काम करायचे हे लक्षात कशामुळे आलं तुमच्या आयुष्यातली काही ह्याची काही बॅक हिस्ट्री आहे याच्यात? हे लक्षात कशामुळे आलं सर की माझी स्वतःची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि मला वेळेवर शिक्षणासाठी किंवा कशासाठी काही मदत नाही झाली, वडिलांकडून बी नाही आणि म्हणजे परिस्थितीच्या सिच्युएशननुसार स्वतःचं शिक्षण निम्म्याच्या पुढे मला स्वतःच करावं लागलं आणि त्याच्यातून ही संकल्पना मिळाली. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही म्हणजे पार्ट टाइम जॉब असेल कुठं काम करून कमवून तुम्ही शिकला, त्याच्यावरून तुमच्या हे लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकताना आर्थिक अडचण येते आणि त्यांना आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. मला सुजितला हे विचारायचं आहे की ही जी तुम्ही मदत करता सगळे बालाजी फाउंडेशन अंतर्गत, हे विद्यार्थ्यांना कितीचं काम येतं असं तुला वाटतं? एक आपण जो म्हणजे डिक्शनरी जो आपण जेव्हा देतो एखाद्या विद्यार्थ्यांना तर बरेच म्हणजे इंग्लिशमध्ये त्या डिक्शनरीचा उपयोग होतोच. बरं. आणि टेस्ट घेतात ती शाळेतले विद्यार्थी घेतात? हो. आपलं sorry, शिक्षक घेतात. शिक्षित म्हणजे एक आपण फर्स्ट 6 किंवा फर्स्ट 10 असे टेस्टनुसार आपण जे टॉपर येतील त्यांना आपण डिक्शनरी म्हणजे हे करतो. घेतात. हा. बरं. ह्याचे सर्वस्वी अधिकार शाळेलाच असतात. बरं. ते म्हणजे त्यांची निवड वगैरे मग त्यांच्या हिशोबानेच होते. बरं. जे ह्याच्यामध्ये काही म्हणजे हे नाही, रेफरन्स बनवणार नाही, काय नाही, बरं. शाळेमधूनच प्रॉपर एक्झाम घेऊनच होते. एक्झाम घेऊन जी प्रॉपर त्यांनाच म्हणजे MCQ बेस्ड टेस्ट घेऊन जो काही म्हणजे फर्स्ट 10 असतील किंवा फर्स्ट 6 असतील अशांना म्हणजे डिक्शनरी. हो. वा. हा खूप खरं तर हा खूप चांगला उपक्रम आणि आहे. हा सर्व स्वखर्चातून आम्ही चालवतो. बरं. ह्याच्यामध्ये आम्ही कुठली आजपर्यंत 1 रुपयाची कोणाची मदत घेतलेली नाही. वा. हेच महत्वाचं. हो. नाही तर शासकीय मदती घेऊन ते वाटणारे खूप आहेत. नाही स्वतःच्या शासकीय मदत 1 रुपयाचीही नाही आजपर्यंत. स्वतःच्या खिशातून स्वतःच्या कष्टातून कमवून जे तुम्ही ही मदत करताय विद्यार्थ्यांना हीच खऱ्या अर्थानं जमेची बाजू. आता मला एक सांगा की तुमचा व्यवसाय काय? माझा प्रामुख्याने व्यवसाय हा शेती आहे बरं. आणि मी ऑनलाईनची कामं वगैरे करतो. बँकेचं HDFC बँकेचं थोडंसं ऑनलाईनचं काम असतं बरं. ते पण करतो. बरं.
मग शेती व्यवसाय करत असताना तुमचा शेतकऱ्यांशी संपर्क येत असेल. हो बरोबर. मग ही आणि आता शेती व्यवसाय हा हातबट्ट्याचा झाला. हो. शेतकरी कायम अडचणीत असतो, आपल्याला सगळं असं चित्र दिसतं. तर ह्या शेतकऱ्यांसाठी मदतीची भूमिका घेताना तुम्ही नेमकं काय काम करता? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर आम्ही शेतकऱ्यांचे पीक विम्यापासून ते पीक विमा भरण्यापासून ते त्यांच्या तक्रारी, नुकसान भरपाई, त्याच्यानंतर बाकीचे बरेचसे महसुली काही काम असतील शेतकऱ्यांचे, सातबाराच्या अडचणी असतील, काही नाव दुरुस्ती वगैरे, तर ते आम्ही स्वखर्चाने सोडू. कोणत्याही शेतकऱ्याकडून 1 रुपयाची कसली अपेक्षा नाही. बरं. आता आपल्या इथं शेतकरी पुत्र संघटना आहे. हो. मला वाटतं ॲडव्होकेट पवार सर, संदीप संदीप सर सर, त्याच्यामध्ये हो. सक्रिय असतात. हो. तुमची त्याच्यामध्ये काय भूमिका असते? आम्ही त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत. बरं. एखादं असं आंदोलन सांगता येईल का तुम्हाला की ह्या त्या आंदोलनाने यश मिळालं? मागच्या एक 3-4 महिन्याखाली शेतकरी पुत्राचं आंदोलन होतं MSCB महावितरण कंपनीकडे. बरं. तर त्या कंपनीला आम्ही तक्रारी दिल्या आणि त्यांच्या एक 24 तासात त्या पूर्ण केल्या. बरं. म्हणजे MSCB हो. म्हणजे लाईटच्या संदर्भात. लाईटच्या संदर्भामध्ये म्हणजेच आपण एक लक्षात घेतलं पाहिजे श्रोत्यांनो की एक शेतकरी व्यक्ती आणि ती व्यक्ती सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेते आणि स्वतःच्या खिशाला चट्टा मारून आपलं स्वतःच्या कमाईतला खर्च करून ही महाकले साहेब आणि त्यांचे युवा मित्र सुजित आव्हाड हे आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी तर मदत करतायत, परंतु शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या वेळेस काही प्रश्न येईल, सामूहिक प्रश्न येईल, त्या वेळेस ते आंदोलनात सुद्धा या ठिकाणी उतरतात. आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की महाकले साहेब फक्त सुशिक्षित नाही तर उच्च विद्याविभूषित आहे आणि उच्च विद्याविभूषित असून सुसंस्कार आहेत. कारण त्यांचा प्रत्येक दृष्टिकोन हा समाजासाठीचा सकारात्मक आहे. आता सध्या सुद्धा तुमचं कुठे ऍडमिशन आहे म्हटलं सर? आत्ता माझं पुण्यामध्ये अशोक विद्यालय YCM मध्ये 3rd सेमिस्टरला MBA फायनान्समध्ये मी आता शिक्षण घेत आहे. म्हणजे ह्यांनी दूरस्थ शिक्षण प्रणालीमध्ये सहभाग घेऊन सध्या ते MBAचं शिक्षण घेतात. त्यांनी BSc केमिस्ट्री केलेलं आहे, त्यांनी बॅचलर इन जर्नलिझम केलेलं आहे आणि शेती ही अतिशय ते उत्तम करतायत. आज ते मुलाखतीसाठी येताना त्यांनी मला सांगितलं की आज लाईटची वेळ आहे आणि ते दाऱ्यावर होते, ते दाऱ्यावर काम करत होते. म्हणजे त्यांनी काळ्या मातीशी जी नाळ जोडलेली आहे ती तोडलेली नाही. मी म्हणतो शेतीमधून त्यांना जास्त उत्पन्न मिळत असेल, कमी मिळत असेल, परंतु शेतीमध्ये काम करायचं आणि त्या कामातून जे काही मिळेल ते स्वतःला काही आणि समाजासाठी काही खर्चण्याची त्यांची जी भूमिका ह्याचं खरंच आपण मनापासून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. मला चर्चेत लक्षात आलं की तुमचे भाऊ पण खूप आजारी होते आणि आई पण आजारी होते. तर म्हणजे कुटुंबात एक माणूस आजारी असला तर अख्खं कुटुंब परेशान होतं आणि कुटुंब करता तर खूप परेशान होतो. 2 माणसांचा आजार तुम्ही कसा सहन केला, त्या परिस्थितीतून तुम्ही कशी वाटचाल केली हे जरा तुम्ही सांगितलं तर बरोबर. सर 2007 मध्ये 29 नोव्हेंबरला माझ्या भावाचं ब्रेन ट्यूमरने निधन झालं. ते खूप 2-3 वर्षापासून त्याच्याशी आम्ही झुंजत होतो, पण त्यावेळेस अत्याधुनिक सुविधा न भेटल्यामुळे आणि आम्हालाही जास्त काही म्हणजे माहिती नव्हतं त्याच्यामध्ये लेझर ट्रीटमेंट वगैरे, तर ते त्याचं निधन झालं भावाचं. त्याच्यानंतर आईचं पण खूप मोठा आजार होता. त्यांना मी बऱ्यापैकी 2011 मध्ये सांगितलं होतं की 1-2-3 महिने जगतील, पण आतापर्यंत त्यांना मी जगवत आलेलो आहे. तर त्यांच्या उपचारासाठी मी त्यांना कॅनडापर्यंत घेऊन गेलेलो
आणि पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, तिथे बरेचशा हॉस्पिटलमध्ये त्यांना मी एक 2 वर्ष वळसकर हॉस्पिटल सोलापूर इथं पण काढलेलं इथं. पण आता माझी आई बरोबर आहे. आणि 2010मध्ये माझ्या भाऊ एक्सपायर झाला, वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्याच्यामध्ये पण खूप आम्ही त्रास सहन केला, अडीअडचणींना सामोरे जाऊन कुठेही न खचता खंबीरपणे मी असा उभा राहिलो. वा. गावातील प्रत्येक व्यक्ती म्हणायचा आता ही मुलगा आता काही संपला. संपला, एकतर ही जमीन विकून वाया जाणार नाही तर फाशी घेऊन मरण, एवढं माझ्यावरती कर्ज आणि हे होतं. पण आता मी त्यातून सगळं सावरून माझ्या उत्पन्नातील फुलाची पाकळी म्हणून मी सामाजिक कार्यासाठी खर्च करतो. शाबास. म्हणजे बघा, भाऊ आजारपणात गेले, आईचा मोठा आजार, आईला परदेशात नेऊन ट्रीटमेंट दिली, ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांनी ह्यांचं शिक्षण चालूच ठेवलं आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यही त्यांनी चालू ठेवलं. माकले साहेब, तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. सुजित, तू त्यांना जे साथ देतोस त्याबद्दल मी तुझंही या ठिकाणी अभिनंदन करतो. आता मला दोघांनाही एक विनंती करायची आहे की समाजामध्ये आमच्यासारखे अनेक माणसं, हो, काही माझ्यासारखी वयस्कर आहेत, काही तरुण मुलं आहेत, काही महिला आहेत, ह्यांना तुम्ही काय समजत द्या? तुमचा अभ्यासक्रमातला अभ्यास, अवांतर वाचन, घरातले हे सर्व आजार, शेतीतलं कष्ट, हे सगळं करत असताना मला तर वाटतं तुमच्याशिवाय जर एखादा दुसरी व्यक्ती असती तर निश्चितपणे ती व्यक्ती जागेवरच बसली असते. परंतु तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यातून सुद्धा सामाजिक कार्य करण्याची तुमची उर्मी आहे. हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे आणि कुठंतरी तुम्ही एक आदर्शाची, ह्या समाजासाठीच्या एका आदर्शाची भूमिका तुम्ही निभावता. त्यामुळं माझी एक विनंती आहे तुम्हाला की आमच्यासारखी जी माणसं आहेत, आमचे जे श्रोते आहेत, आमचे जे प्रेक्षक आहेत, ह्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? सर, निश्चितच की मला असं वाटतं की ह्या समाजामध्ये आपण 100 चांगली कामं केली, एक 10 कामं वाईट केली तर त्याच्या मागे कमीत कमी 20 कामं तरी चांगली व्हावीत, माझा असा उद्देश आहे. तर प्रत्येक समाजातील व्यक्तीने जर एक माणसाचं जरी सहकार्य केलं तरी आपला हा समाज, आपला देश, आपलं राज्य, आपला जिल्हा, तालुका मागे राहणार. बरं. प्रत्येकाने समाजासाठी एक फुलाची पाकळी म्हणून थोडंसं कामाचा हातभार लावला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. अजून एक मला सांगा की ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की आपण जे सत्कार्य करतोय त्या सत्कार्यामुळं तुम्हाला वैयक्तिक किंवा तुमच्या कुटुंबाला काही त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होतो का? निश्चितच लाभ होतो. सत्कार एक जरी काम केलं तरी संध्याकाळची झोप अशी जेवण झाल्यानंतर एकदम शांत मनाने आणि प्रशस्त लागते. मन समाधानी झालं, आपण सुखी, तर सर्व काही बरोबर. मला जर आता ह्या बालाजी फाउंडेशन जे आहे तुमचं, ह्याच्या बाबतची थोडीशी माहिती द्या. त्यांचे कोण काय म्हणतात त्याला, डायरेक्टर आहे, कसं आहे? ही बालाजी फाउंडेशनची संकल्पना 2007 मध्ये आम्ही चालू केली. तर ते रजिस्टर 2010ला झालं. 2010मध्ये बालाजी फाउंडेशनमध्ये आमचे सहकारी मित्र अशोक हिम्मतराव थोरबले हे त्यांची संकल्पना होती. ते या फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत आणि मी स्वतः बालाजी फाउंडेशनचा अध्यक्ष असून बाकी आमची टीम राहुल विजय नलावडे, अनिल अरुण नलावडे, स्वप्नील भगवानराव नलावडे, अमोल अतुल नलावडे, अजय वसंत नलावडे आणि त्याच्यानंतर आम्ही आता यावर्षी सामाजिक कार्यात त्यांना अतिशय उत्साह आणि तीव्र इच्छा असल्यामुळे सुजित बाळासाहेब आवाड यांना आम्ही आमच्या टीममध्ये सामील केले. आता हे तुम्ही आता हळूहळू टीमवर्क चालू चालू केलं तर निश्चितपणे आणि तुमची केमिस्ट्री जुळली. हो, सुजितलाही तुम्ही घेतलं म्हणजे तुम्ही कुठेतरी एक सहचारी एकत्र आले. अगोदर तुम्ही एकटं काम करत होता, आता ह्याला टीम सोबत घेऊन, टीम घेऊन तुम्ही काम चालू केले. निश्चितपणे ह्या टीमचा समाजातील घटक म्हणून आमच्यासाठी आणि समाजासाठी
शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे याची मला खात्री आहे. ह्या फाउंडेशन मार्फत खूप चांगलं काम हो, तुम्हालाही याच्यातून प्रचंड समाधान लाभो. असं नाही म्हणणार मी की याच्यातून तुमची खूप कमाई हो, कारण तुम्ही हे कमाईसाठी करत असता, नफा तोटा याच्यावर आम्ही याच्यावर करतो. तुम्ही स्वखर्चातून करतो. स्वखर्चातून करताय. तर तुम्ही समाधानानं ऐश्वर्य संपन्न हो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि सुजित तुझेही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.